नमस्कार. आस्ताच मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत. आज आपण शिल्लक राहिलेल्या आंब्याच्या रसापासून आंबा खोबरं वडी कशी बनवायची हे पाहणार आहोत. चला तर मग झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. बघा, गॅसवर आपण कढई ठेवून घेतली आहे. यामध्ये 1 चमचाभर तूप टाकून घेतलंय. त्यानंतर इथे आपण रस मोजून घेतलेला आहे. शिल्लक राहिलेला रस होता, 1 पातेलभर भरला आहे. तर हा आपण कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे. छान उलटणीच्या साहाय्याने चांगलं आलटून पालटून घ्यायचं आहे, म्हणजे खाली हात तळायला लागणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. गॅस मिडियम ठेवायचा आहे. यातलं मॉइश्चर हे पूर्ण कमी होईपर्यंत आपल्याला हा 10 ते 15 मिनटं व्यवस्थित हा शिजवून घ्यायचा आहे आंब्याचा रस. बघा, याचे थोडंसं जोरात गॅस केला की आपल्या आंब्या रसाचे शिंतोडे उडायची शक्यता असते, त्यामुळे थोडंसं मिडियम गॅसवरच आपल्याला हा शिजवायचा आहे. बघा, हा आंब्याचा रस आपला छान असा शिजला गेला आहे. 15 मिनटं झालेले आहेत आपल्याला शिजवून. बघा, यामध्ये आता जेवढा आपण रस घेतलेला होता त्याच्या दीडपट आपण इथे खोबऱ्याचा किस वापर करत आहोत. हा रेडीमेड म्हणजे डेसिकेटेड कोकोनट आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला चवीनुसार आवडत असल्यास इथे वेलची पूड पण ॲड करायची आहे. बघा, छान मिक्स झालं आहे. आता इथे 1 वाटीभर आपण इथे साखर टाकून घेतली. इथे साखरीचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड तुम्ही टाकू शकता. बघा, छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हा आपल्याला इथपर्यंत शिजवायचा आहे की याची आपल्याला हातात घेतल्यानंतर थोडंसं गार झाल्यानंतर त्याची गोळी तयार होईल इथपर्यंत. आता यामध्ये मी मिल्क पावडरचा वापर करत आहे. तर आपलं 10-10 रुपयावाल्या आपल्या मिल्क पावडरच्या पुड्या येतात ना, त्या वापरल्या तरीही चालतील. मी आज त्याचाच वापर केलेला आहे. बघा, छान मिक्स करून घ्यायची मिल्क पावडर. त्यामध्ये आपलं मिश्रण हे कढईपासून जेव्हा सुटायला लागेल आणि व्यवस्थित अशी गोळी होईल मिश्रणाची, त्यावेळेस आपल्याला हे मिश्रण तूप लावलेल्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे. बघा, इथे मिश्रण हे घट्टसर झालेलं आहे. आता हे आपण तूप लावलेल्या ताटात छान असं काढून घ्यायचं आहे. उलटणीच्या साहाय्याने एकसारखं करून घ्यायचं आहे व्यवस्थित. छान असं एकसारखं, म्हणजे सगळ्या वड्या आपल्या ह्या, किंवा तुम्ही ट्रे असेल तर ट्रेमध्येही सेट करू शकता. बघा, व्यवस्थित आपण हे सेट करायला ठेवलेलं आहे. एक 2 ते 3 तास मस्त असं थंड होऊन द्यायचं आहे. अर्धा तासासाठी फ्रीजला ठेवायचं आहे. बघा, हव्याच्या आकारामध्ये याच्या मस्त अशा वड्या कापून घ्यायच्या आहे. बघा, मिश्रण हे छान असं थंड झालं आहे आपलं. आपण इथे तर वड्या कापून घ्यायच्या आहे. तुम्ही पाहू शकता की ते अलगद असं आपल्या सुरीच्या साहाय्याने ह्या वड्या कापल्या जात आहे. अगदी मऊसूत अशी आपली वडी तयार होते आणि चवीला तर खूपच छान लागते. बघा, ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करून बघा. माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. जर तुमचे काही सजेशन असेल तेही तुम्ही मला कळवू शकता. बघा, इथे मस्त असं आपण हव्या त्या आकारामध्ये वड्या कापून घेतलेल्या आहेत. अगदी सुंदर अशा आपल्या आंबावडी तयार आहे. छान अशा आंबावडीचा आस्वाद घ्या. पण तेवढं जाता जाता सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटू अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.